जनतेने जनसेवेसाठी निवडून दिलेले नौकर हे जेव्हा स्वतःला मालक समजायला लागतात तेव्हा काय परिस्थिती निर्माण होते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। शास्त्री चौक हुतात्मा स्मारक गार्डनच्या बाजूला भंडारा नगर परिषदेने 5 वर्षाआधी इथे सन 2020 ते 21 या कालखंडामध्ये अ, जनतेचे टॅक्सच्या पैशाचे लाखो रुपये खर्च करून इथे लोखंडी टपऱ्याचे गाडे तयार केलेले होते। त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे सुनील मेंढेजी हे भंडारा जिल्ह्याचे खासदार व नगर परिषद अध्यक्ष होते व विनोद जाधव हे नगर परिषदेचे मुख्याधिकारी होते। त्यावेळेला एका गाड्याची किंमत वितरणाची 70 ते 80 हजार रुपये ठेवलेली होती। त्यामुळे जे गोरगरीब दुकानदार होते ज्यांचे आधी इथे दुकान होते ते गाडी घेऊ शकले नाही आणि 2025 मध्ये या गाड्यांची परिस्थिती बघा। या गाड्यांना बीपी, शुगर, कॅन्सर, HIV आणि स्पॉन्डिलायसिस सारख्या बिमाऱ्या झालेल्या आहेत। त्यामुळे हे गाडी एकदम जीर्ण अवस्थेत आलेले आहेत। त्यावेळेला असलेले भंडारा नगर परिषदेचे नगर परिषद अध्यक्ष सुनील मेंढेजी व भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांना जर थोडीशी लाज शरम वाटत असेल तर त्यांनी अवैधरित्या भंडारा शहरातील जनतेच्या टॅक्सच्या पैसा अशा प्रकारे खर्च केल्याबद्दल भंडारा शहरातील जनतेला माफी मागावी व हे उर्वरित जे गाडे वाचलेले आहेत हे आपल्या घरी नेऊन आपल्या घरी दरवाजासमोर लावून आपल्या घराची शोभा वाढवावी।